लढतो मी पडतो मी धाव सोसतो धावतो मी धडपडतो मी धडफडतो संकटात मी गुंततो मी पेटून उठतो अगतिक होतो जीवनात मी गुंततो मी तळमळतो मी तळमळतो कधी आज वेळ ढाळतो नियती आहे लढा महासंग्राम 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 तीन जीवाचा बंदिवास हा नशिबी काला सांगू किती या अंतरी यातना मज संवेना मज उमजेना सांगाना सांगाना कशात नाही राम महासंग्राम महासंग्राम महासंग्राम. ए मम्मा, मी फोनवर बोलत होते त्याचा एवढा मोठा इश्यू करायची काही गरज नाही. आणि तुम्ही दोघी मिळून काय मला कॉर्नर करताय असा प्रयत्नही करू नका. आय एम टेलिंग यू. ए तू धमकी देतेस आम्हाला? एक दिवस दारू प्यायला नाही तर म्हणे सोडली म्हणून. अगं सोडली, खरंच सोडली मी. चल, जाऊ दे मला. हे थांब ना, काय केलं म्हणजे तुझी खात्री पटेल? बोल. सरकार वगैरे शब्द तुमच्या तोंडी शोभतात पण माझ्या बाबतीत खचितच लागू पडतील ते. कारण मी वड्याचं तेल वांग्यावर काढत नाही. मी काढतो. मी काय करणार? घर काम, धुणी भांडी. जगत किती काम करतेस? जरा तरी आराम करायचा. अरे बापरे, आराम? अरे का उपास पोटी लष्कराच्या भाकऱ्या भाजायच्या? उद्या म्हणशील लग्नच करायचं नाही, ब्रह्मचारी राहायचं. तसं म्हणायचं नव्हतं. पण आता मला सांग, आता आपण काय करायचं? हा बोल. हॅलो बोल बोल अनिता. हॅलो, मी बोलतेय. अनिता बोल. मी तीनदा म्हणालो हे बोल बोल. तुझं काय चाललंय? मी बोलते हा. अनिता डोंट वेस्ट माय टाइम. टाइम इज मनी डिअर. बोल. अहो नाही म्हणजे तुम्ही म्हणाल विनाकारण फोन करून डिस्टर्ब केलं म्हणून. हे तुला कळतं ना, मग कशाला परत फोन करते? मी बोलते. आपण एक काम करू. आपण एक कॉलर ट्यून तयार करून घेऊ. मी बोलते हा. हो, पण ती कॉलर ट्यून कुठे लावायची ते सांगा. स्मार्ट बाई कॉलर ट्यून करते. हे तू बोल ना पटकन अनिता प्लीज. अहो बोलते ना, पण तुम्ही फोन केल्या केल्या वस्कन अंगावर येतं. मग मला काही सुचत नाही. सुचत नाही? हे तू लेखिका आहेस ना, तुला कसं सुचतं का मग लिहायला? काय डिस्कनेक्ट कर फोन सुचत नसेल तर. हॅलो मंदार, ऐका ना प्लीज. मी काय म्हणते ते ऐका. काहीतरी महत्वाचं आहे म्हणून फोन केलं. अगं बोल ना. भक्ती अजून घरी आले नाही हे सांगण्यासाठीच फोन केला होता. नाही म्हणजे काय? भक्ती अजून घरी नाही आली? नाही ना, अजून घरी आली नाही. तुम्ही म्हणाल मी सारखी तिची तक्रार करते. तिला वाटतं मी तिच्या फ्रीडममध्ये लुडबुड करते. पण मी तिची आई आहे. मी सारखं मनाला बजावलं तरी मला तुम्ही प्लीज बघा ना कुठे गेली आहे ती. अनिता दिस इज व्हेरी सिरियस मॅटर. अनिता मी तुझ्यावर चिडचिड करतो, ओरडतो, कटकट करते, पण मी तरी काय करू? पण एनिवे दिस मॅटर इज व्हेरी सिरियस. भक्ती अजून घरी आलेली नाही. एक काम कर, तू पटकन तयार हो. पण तिला आत्ता कुठे बाहेर शोधायचं हो? पण जाऊ ना पोलिसात कंप्लेंट द्यायला. भक्ती इज मिसिंग. काय? डायरेक्ट पोलीस कंप्लेंट? हो, मग दुसरं काय करणार? अगं ती कुठे जाते, कोणाबरोबर जाते, कुठल्या हॉटेलमध्ये जाते, कुठल्या पर्समध्ये जाते ते शोधायला नको? अहो पण पोलिसांकडे म्हणजे मग दुसरा पर्याय का अनिता आपल्याकडे? हे बघ, तू उगीच काहीतरी फालतू प्रश्न विचारत बसू नकोस. पटकन तयार हो. आपण लगेच काहीतरी हालचाल करायला हवी आहे. प्लीज. ठीक आहे, मी लगेच तयार होते. तुम्ही लवकर या. मला तर काय करावं सुचत नाहीये. खूप टेन्शन आलंय.
तुम्ही हसताय काय? जरा वा निवांत. हा बोला, आपल्या लाडक्या लेकीशी बोला. हाय मॉम, हाव आर यू? भक्ती तू? येस मॉम, मी आणि डॅड एकत्रच आहोत. पटला ना विश्वास? नाहीतर तू माझ्यावर अविश्वास दाखवला असतास, डाऊट घेतला असतास माझ्यावर. कळलं ना तुला? का तसं नाही ग, पण मी कधीपासून तुला फोन ट्राय करते, उचलत का नाहीयेस तू? मला तुझी काळजी वाटते बेटा. मॉम, पकवू नकोस हा आता, बोर करू नकोस. चल ठेव. भक्ती अगं ऐक. रजनीनाथ हा नभी उगवला, रजनीनाथ हा रजनीनाथ हा नभी उगवला, रजनीनाथ हा. ए श्रीकांत, अरे बघ रे बघ, तुझ्या आईची तबकडी का अडकलीये बघ. नभी उगवला, रजनीनाथ हा. अगं तुझे हे नात इथे कधीच उगवले? माहितीयेत मला उगवलेत ते, पण आता मध्यानीला जाऊन मावळायची वेळ आलीये. बघ बघ श्रीकांत, तुझी आई मला निरोप द्यायला सुद्धा निघालीये. अगं मग हे गाणं कशाला म्हणतेस? मावळत्या दिनकरा, हे गाणंही चालेल. मला नाही चालणार. का नाही चालणार? मी सांगतो. मी सांगते ना. मी सांगतो. मी सांगते, मला नाही चालणार. मी सांगितलं ना एकदा, मला नाही चालणार. आई बाबा, ते काय आहे? या वयात सुद्धा तू मे करताय? भांडायची सवय ह्यानाच आहे. तू मोठी सद्गुणांची पुतळी लागून गेली आहेस ना. मी पुतळी? तुम्ही पुतळे. हे बरं झालं. म्हणजे आपल्या देशामध्ये फक्त पुढाऱ्यांचेच पुतळे बनतात असं नाही बरं का. सर्वसाधारण माणसांचे सुद्धा पुतळे तयार होऊ शकतात. पाहिलंच ना श्रीकांत, तुझे बाबा काय स्वप्न बघतायत ते? पुतळा व्हायचं म्हणजे कावळा शिटायला. नाही नाही, वादावादी पुरे आता. आणि काय आमच्याकडे बघा, आम्ही कधी भांडतो का? अरे आमची सुनबाई आहेच तशी सद्गुणी. तुझ्या आईसारखी भानकुडळ नाही. मी भानकुडळ आणि सुनेचं गुणगान करते? अहो, इतकी वर्ष तुम्हाला खायला प्यायला कोणी घातलं? तुमचा संसार नेटका कोणी केला? आई काही काही श्रीकांत, अरे काय बोलते ती आई? आता सांग, मी का अशा वेळेला गप्पा बसायचं? नाही नाही, मी याला आता उत्तर देणारच. द्यायलाच पाहिजे. उत्तर द्या तुम्ही, करा बॅटिंग. अगं बाई, माझ्या विरुद्ध बॅटिंग? चला बाहेरच जाऊया. बाहेर कशाला? सोसायटीच्या मैदानात, म्हणजे सगळ्यांनाच मॅच बघायला मिळेल ना. नाही, सोसायटीच्या मैदानात कशाला? आपण वर टेरेसवर जाऊयात ना. म्हणजे बघ, टेरेसवर टेनिस मॅच खेळूयात. नाही नाही नाही, त्याच्यापेक्षा हे स्टेडियम चांगलं आहे. इंडोर क्रिकेट. आणि मी आहेच अंपायर. आणि तुझी बायको आहे चहा पाण्यासाठी. आणि काय काय, तू मला खायला प्यायला घातलं असं मगाशी जे म्हणालीस, म्हणजे काय असे मोठे उपकार केलेस ग? अरे मला पाव किलो खायला घालायची, त्यावेळेला ही स्वतः 1 किलो खात होती. 1 किलो. 1 किलो? छे छे, 1 किलो नाही काही, ते कुठे मला पुरणार. 10 किलो खायचे बरं का मी. बरं, तुला गंमत सांगतो. एकदा आम्ही बेळगावला गेलो होतो. तिथे हिच्या सगळ्या बहिणी जमलेल्या होत्या. बहिणी कशाला? काही नाही रे, घरगुती गेट टुगेदर. नाही, कारण कोणतं होतं याला महत्व नाही, पण या सगळ्या बहिणींनी मिळून एका बैठकीला 100 पापड फस्त केले. 100 पापड म्हणजे? अरे काही नाही, 5 जणी होतो. 5 जणी 100 पापड म्हणजे काय? मी एकटी 50 खायचे. ऐकतोयस ना श्रीकांत? अरे म्हणून यांच्या घराण्याला सगळेजण पापड खाऊ म्हणतात. पापड खाऊ तर पापड खाऊ, अभिमानाने सांगण्यासारखं तेवढं तरी आहे आमच्याकडे. तुमचं काय? तुमच्याकडे काही आहे का अभिमानाने सांगण्यासारखं? अरे आहे ना, खूप काही आहे. पेशवाईमध्ये आमचे खापर पणजोबा सगळ्या महालातले दिवे लावायचे. बघ, दिवे लावायचे. बघतोयस ना काय दिवे लावतोयत ते घरात? अरे आमच्या पूर्वजांनी निदान दिवे तरी लावले, पण हिचे पूर्वज काय करायचे ते विचार तिला. काय करायचंय ग? त्यांनाच विचार. अरे हिचे आजोबा हात काळे करून पैसा कमवायचे. रंगारी होती की काय?
रंगारी? अरे रंगारी तरी बरे रे, लोकांची घरं तरी सुशोभित करतात, पण हे नाही म्हणजे नेमकं काय प्रकार काय होता हात काळे करून? काय नाही रे, त्यांची कोळशाची वखार होती. वखार? हा वखार म्हणजे खाण नाही बरं का, पण सांगते मला कशा थाटामध्ये, जशी काही यांची कोळशाची खाणच होती. आधी खाण होती, ती गेली. तुम्हाला काय हो माहिती आमच्या घराण्याचा इतिहास? अरे आम्हाला सोनेरी इतिहासाची सवय आहे. अरे असल्या काळ्या कुट्ट इतिहासामध्ये कोण हात चिवडणार? चिवडणार म्हणे चिवडणार. माझी आजोबाची कोळशाची वखार होती ना, त्याच्यामुळेच अनेकांच्या चुली पेटल्या. अच्छा म्हणजे आई बाबा म्हणून तुम्हा दोघांचं जमलं काय? नाही म्हणजे हे बघ, एकीकडे दिवे पेटायचे आणि एकीकडे चुली पेटायचे. म्हणजे काय, पेटणं हे महत्वाचं. हा ते महत्वाचं. म्हणून हे धुमसत असतात कोळशासारखे. आणि ही जिथे जाईल तिथे उजेड पडत असते. आई बाबा आता पुरे. नाही, हे कधी थांबणार नाही रे. आणि हे कधी मागे हटणार नाहीये. असो असो असो, आपण दुसऱ्या एखाद्या विषयावर बोलायचं का? म्हणजे हे बघा ना, आता संसार आम्ही सुद्धा करतो पण शांतपणे करतो ना. काही सांगू नकोस हा मला तिच्याबद्दल. काल आलेली पोरती मी म्हणून धाकात ठेवते. अरे नाहीतर डोक्यावर मिऱ्या वाटल्या असत्या तिने आणि तुलाही गुंडाळून ठेवलं असतं बरं का. अगं आई ती तशी नाहीये. एक्झॅक्टली. अरे ती आल्या आल्या पहिल्या महिन्यातच मी तिला तसं सर्टिफिकेटच दिलाय ना. सुनेचं कौतुक केलं ना तर हवं तेव्हा चहा पाण्याची सोय होते. बायकोवर सूड उगवण्यासाठी हल्लीच्या सासऱ्यांची ही चालाखी आहे. हा यालाच कोणी कोणी काटकोण त्रिकोण असं सुद्धा म्हणतं. आणि हेच आजकालच्या सासवांना खूप सलत. अरे पण आपलं कुठे चुकतंय याचा कोणी विचारच करत नाही. सुनाना ना त्यांच्या पायरीनीच वागवला पाहिजे. जरा घराचा ताबा दिला ना तर कधी सासू सासऱ्यांना बाहेर काढतील हे समजणार नाही. आई हे मात्र तुझं टोकाचं मत आहे. म्हणजे असं हल्ली काहीही होत नाही. सासू सुनांमध्ये सुद्धा मैत्रीपूर्ण संवाद होतात. मैत्रीपूर्ण? आमची सासू आमच्याशी किती मैत्रीपूर्ण वागायची ना हे विचार तुझ्या बाबांना. का बाबा कसं होतं आजीचं आणि आईचं रिलेशन? का बाबा कसं होतं आजीचं आणि आईचं रिलेशन? विळा भोपळा, खिळा आणि हातोडी. आणखीन काही सांगू का जोड्या? आता या दोघींच्या कात्रीमध्ये माझं कसं सँडविच होत असेल याचा तूच विचार कर म्हणजे झालं. माझ्या हातचा शिरा खायचेच, वर त्यांच्या आईने केलेले पोहे सुद्धा हवरटपणे खायचे. शी. आता आईच्या हातच्या पोह्याला कोण नाही म्हणणार नाही का, पण हिच्या हातचा शिरा आपला नाईलाज म्हणून खायचो. नाईलाज म्हणे नाईलाज. आयुष्यभर हाच शब्द ऐकवला या माणसाने. माणूस कसला? नाईलाज म्हणून माणूस. अरे ते म्हणतात ना इलाज पे नाईलाज, तसा प्रकार आहे. ठीक आहे. आता हा विषय आता इथे पुरे. हा मी जरा बाहेर जाऊन येतो. म्हणजे काय, टेरेसवरची मॅच पावसामुळे रद्द झालेली आहे. जा पेन्शनर मध्ये रमा आणि तुमच्या आयुष्याचे पोवाडे गात बसा तिकडे. जातो तिथेच जाऊन रमतो. घरामध्ये आपलं 30 नाट्यगीत पुन्हा पुन्हा ऐकण्यापेक्षा ते बरं. बाबा 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 आई एक मिनिट, मला तुमच्याशी जरा एका गंभीर विषयावर बोलायचं. गंभीर? तुझंही दीप्तीशी पटत नाही की काय? काय झालं? नाही ग, राणीबद्दल बोलायचं. राणीबद्दल म्हणजे पुन्हा टूरवर निघाले की काय? खरे मला वाटतं हे टूर हे नाटक आहे ना, नाटककारांनी आपल्या राणीवरूनच लिहिलं असणार. हो, तुमची फालतू टूर बंद करा. आणि काय रे श्रीकांत, काय राणीचं काय? तिच्या लग्नाबद्दल आता व्हायला पाहिजे. हो श्रीकांत हे मात्र तू माझ्या अगदी मनातलं बोललास बरं का. असं कोण म्हणतं? दीप्ती का तिचा तो शेतकरी बाप? त्यांना म्हणावं तुम्ही काळजी करू नका, ती काय त्यांच्या शेतातलं खाऊन जगत नाहीये. अगं ते काहीही म्हणत नाही आणि दीप्ती काही म्हणत नाही. मग ही चाल कोणाची? तुझ्या सुपीक डोक्यातली. अरे तुझं लग्न झालं म्हणून तू तिला घराबाहेर काढायला निघालायस? ए बघ श्रीकांत, अरे आम्ही आहोत ना, आम्ही आहोत ना. हे बघ, तू तुझ्या संसाराकडे फक्त बघ. अरे वा, तुम्ही तर अगदी माझ्या मनातलंच बोललात. काय म्हणताय, काय सांगताय काय तुम्ही? मी अगदी तुमच्या मनासारखं बोललो. हा निव्वळ योगायोग समजावा. म्हणजे हे बघ श्रीकांत, मी हे राणीचा विचार करूनच हे बोलतोय रे. म्हणजे काय आहे, तिची काही महत्वाकांक्षा आहे, तिचं करिअर आहे. आणि ती शिवाय माझ्यासारखी जिद्दी आहे.
म्हणूनच तिला म्हटलं जिद्दीने लग्न कर. हा जिद्दीने म्हणावं लग्न कर, पण संसार मात्र आईसारखा करू नको. म्हणजे झालं. तुमचा आणि माझा प्रश्न नाहीये आता, पण ह्याच्या मनात हा घातक विचार आलाच कसा? घातक? ऐक, काय बोलतेस तू हे? हो, घातकच. नाही तर तू असा कशाला विचार करतोयस? ती नोकरी करते आणि स्वतःच्या पायावर उभी आहे. तेही आपल्या वडिलांच्या घरात, आणि हे जास्त महत्वाचं आहे. पण हे असं किती दिवस चालणार तेही तेवढंच महत्वाचं आहे. ते ती आणि आम्ही बघून घेऊ. तू नको तिच्या भविष्याची उठाठेव करूस. ती काय आम्हाला जड झालेली नाहीये. काय हो, तुम्हाला जड झाली आहे का? आणि हे बघ श्रीकांत, अरे शेवटी मुलगी म्हणजे परक्याचं धन. योग्य वर मिळाला म्हणजे जाईल आपल्या घरी. हे बघ, मला जे वाटलं ते मी तुम्हाला सांगितलं. नाहीतरी हल्ली चांगल्या शिकलेल्या कमावत्या प्रौढ मुली लग्न करायला सहसा तयार होत नाहीत. ही प्रवृत्ती आहे, म्हणून मी बोललो. तू इतर मुलींचा विचार कर. तिला सांभाळायला आम्ही समर्थ आहोत. आणि ती काही तुझ्या पैशावर अवलंबून नाहीये, समजला? जर तू तुझ्या बायकोच्या नादी लागून नसते उद्योग करशील ना, तर मी काय करीन ते बघशीलच. समजला? सांभाळून राहा. येतो मी. उमा, उमा, अरे तुम्ही कधी आलात? आत्ताच. पण काय झालं, काय एवढा कसला विचार करतेस? नाही हो, मीनाचा विचार करत होते. बोईनींचा? त्यांच्या खानावळीचं काही? अगं पण राणे ऑफिसमध्ये काही बोलला नाही तसं मला. सगळं व्यवस्थित चाललंय तिचं. वडापावची गाडी, अदनमधनं येणारी प्रश्न सोडवते बिचारी. मग वैभवने काही? नाही, बरं आहे तो पण. अगं मग काय झालंय ते नीट सांगणारेस की नाही? राघव, राणे भाऊजी किती जपतात नाही मीनाचं मन. असं हसायला काय झालं तुम्हाला? नाही ग, दुसऱ्याच्या घरात बाहेरून डोकावताना सगळ्या गोष्टी ऑल वेल असल्यासारख्या वाटतात. प्रत्यक्षात मात्र हे मन जपणं वगैरे ना, ते राघव, तुम्ही सगळ्याच गोष्टी एवढ्या लाईटली कसं काय घेऊ शकता? नाही ग, असं वाटलं तुला? नाही, माझी खात्रीच आहे. मग तो गैरसमज आहे तुझा. राघव, सगळ्या जगाची कामं करता तुम्ही. अच्छा, काही काम आहे का? मग तसं सांग ना, काय आणायचंय सांग. असं सांगितल्यावर कोणीही करेल काम. अरे म्हणजे काय, तू सांग ना, मी लगेच करतो का? मीनाने सांगितलेले कामं कशी पटापट करता हो? तुम्ही न सांगता सगळी कामं करता, पण माझं काम 10 वेळा सांगितलं तरी करत नाही तुम्ही. असं का? अगं त्यांची कामं वेगळी आहे. त्यांचे कष्ट कमी व्हावेत म्हणून त्यांना मदत करत होतो मी. पण तुला काय कमी आहे? अगं घरची कामं करायला संगीता आहे तुझ्याकडे. शिवाय इतर काही घरकामात मदत लागली तर मी करतोच आहे ना. राघव, माझं मन कसं कळत नाही हो तुम्हाला? माणसाचं मन, अगं भल्या भल्यानं त्याचा थांगपत्ता लागला नाहीये कधी. तिथे मी तर एक सर्वसामान्य माणूस आहे. माणसाचं मन वाचण्याचा वकूफ नाहीये ग माझ्याकडे. खरं सांगतो, मी खूप प्रयत्न करतो, पण राघव, मला नाही पटत आहे. मला नाही पटत आहे. माणसाचं मन वाचण्याचं वकूफ नाहीये तुमच्यात. अगं खरंच नाहीये. राघव, जो माणूस समाजकार्य करतो, दुसऱ्यांच्या वेदना दूर करण्याचा प्रयत्न करतो, दुःखांवर फुंकर घालतो, त्या माणसाला दुसऱ्याचं मन वाचता येणार नाही, येत नाही. इम्पॉसिबल आहे उमा. अगं राघव, प्लीज प्लीज, मला वाद नाही घालायचा. लिसन, हे बघ, मी काय म्हणतो. राघव, प्रश्नांची उत्तरं शोधायची असतात. प्रश्न टाळल्याने सुटत नसतात हो. त्याचा गुंता उलट वाढत जातो आणि मग मन दुखवतात. नात्यांमध्ये कटुता येते आणि आपल्या नात्यात येणार नाही याची खात्री आहे मला. राघव, पण अहो, मी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतोय ग, पण सगळीकडेच
प्रचंड गोंधळ, धुकं साचल्यासारखं झालंय. अगं रस्ताच दिसत नाहीये समोरचा. अशा वेळी अस्वस्थ व्हायला होतं. मनात एक प्रकारचं कल्लोळ उठतो. पुढे जायचं मागे जायचं काही कळेनासच होत. मग कळतच नाही. अशा वेळी ध्येय तर गाठायचंय, पण उमा प्लीज, यात मला तुझी साथ हवी, सदैव, सतत. राघव, मी तुमच्यापासून दूर कुठे गेले आणि मी जाईन असा विचारही आणू नका हो मनात. हे बघ, सगळं समजतंय मला. एकदा माझ्या मनातलं हे गोंधळाचं धुकं दूर होऊ दे, मग मी त्याची वाट बघू. हो ना, सांगा ना राघव. नक्की. कारण काळोख दूर झाल्यानंतर प्रकाश येतोच ना. हा, म्हणजे तसं मासे पूर्वी फक्त रविवारीच बनायचे. रविवारीच बनायचे. मासे खात होता, पण बोलताय मात्र अगदी काट्यावानी. हा, पण माझं मन अगदी साफ आहे. अगदी धुतल्या तांदळासारखं स्वच्छ. म्हणजे तुझं हे आंदोलन आहे का? ठिय्या आंदोलन? मैत्रीपूर्ण विनंती आंदोलन समजा. प्लीज प्लीज ऐकवा ना प्लीज. एवढी मैत्रीपूर्ण विनंती केल्यानंतर काय बिशाद आहे माझी तुला नाही म्हणण्याची? पण हे अचानक कसं तुझ्या डोक्यात आलं? राजाचा अनुभव हा कामाला येतोच. माझा अनुभव येतो. अरे मला माहिती आहे ते राघव, पण राजा भाऊ काय म्हणत होते? म्हणजे ही वडापावची गाडी चालू ठेवायची की बंद करायची?